प्रत्येक वर्षी या असोसिएशनचा अध्यक्ष हा नवा असतो. प्रत्येकाला इथे मात्र संधी मिळत असते. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला दुसरी संधी सुद्धा नेहमीच आम्ही देऊ असं सांगत असताना सर्वच पदाधिकारी आणि 24 गाव नेहमीच तुमच्या पाठीशी उभे सुद्धा राहतील. तुम्ही अशा पद्धतीचं आयोजन करा, आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देऊ. यासाठी मात्र कोलाड क्रिकेट असोसिएशन ओळखली जाते. आणि या रजनी स्पर्धेचं तब्बल 11वं पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. दरवर्षी रोहा तालुक्यात कोणतीही स्पर्धा झाली नाही तरी सुद्धा कोलाडची ही नाईट स्पर्धा होतेच होते. हा मात्र इतिहास आहे. ज्या खेळाडूंना नावं माहीत आहेत त्याच खेळाडूंनी ते 12वा म्हणून या, कारण लाईव्ह स्पर्धा आहे. फोर्स1 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. यावेळेला मात्र कट केला चेंडू आणि ते मात्र थर्डमॅनचं क्षेत्र क्लिअर करत असतानाचा पहिला चौकार आलाय. चेंडू सीमा पार. थैंक यू सो मच डीसी. इथे मात्र आपके आ जाने से दिल में बहार आती है हेच राज सांगत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार आणि आज मात्र राज बिरगावलेची फलंदाजी कशी राहील. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता परंतु बॅट अँड चेंडूचा तितका असा संपर्क होत नाहीये. फक्त इथे एकदा मिळेल. इथे मात्र राज बिरगावले आणि सौरभ 2 साला मिळालेले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स सायकल ओके आहे की नाही ते चेक करत असताना आमचे संदीप मुंडे आणि बाळाशेठ महाबळे, कारण आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल पाहायला मिळते. त्याच वेळेला मालिकावीरसाठी असलेलं गोदरेज कंपनीचं फ्रीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि जमिनी लगेच हात फैलावतील, सांगतील की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त डाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. 3 चेंडूनंतर जर तुम्ही पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत. 2 चेंडूनंतर धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 6. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य. यावेळेला मात्र मोठा फटका सौरभला खेळायचा होता. ज्या ठिकाणी आपला जो ग्राउंड थोडासा अकूड आहे ना, ज्या ठिकाणी षटकार लगेच जाऊ शकतो त्या ठिकाणी मात्र त्याला फटका खेचायचा होता आणि तो खेचत असताना थोडासा घाई केली त्याने. आणि जर तुम्ही पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर आहेत. राज बिरगलच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आलाय आणि इथे मात्र सौरभच्या बॅटमधून सुद्धा तो चौकार येईल का? येस, वेलकम फॉर दिस सौरभ.
थँक्यू सो मच डीजे. आई आहे राजा, त्याने दाखवून दिले सौरभने मी सुद्धा कमी नाही आहे, माझ्याकडे सुद्धा तितकीशी क्षमता आहे, मी सुद्धा चौकार षटकार खेचू शकतोय. आणि या वेळेला मात्र स्वतःचा त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना सौरभ मात्र जाईल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच डीसी. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आदित्य या गोलंदाजाने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेचे षटक असताना 38 सर्कलच्या बाहेर फक्त तुम्हाला 2 खेळाडू फील करताना पाहायला मिळत असतात आणि असं असताना फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. यानंतर होणारा सामना असेल वीर हनुमान संबे आणि सिद्धिविनायक किल्ला. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन ज्यावेळेस पहिली इनिंग होईल त्यावेळेस मात्र तुम्ही टॉस बॉक्स मध्ये असणे गरजेचं आहे. या मात्र हलक्या हाताने स्टीअर केला. फक्त इथे 1 धावेसाठीचा फटका होता. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस दफलकार धावा आल्या. त्या आतापर्यंत 11 धावा आणि महत्वाची सौरभची विकेट सुद्धा या षटकामध्ये जाताना तुम्ही पाहिल्यात. 2 चौकार जरूर आले. एक राज बेरगावलीच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला, एक सौरभच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला. असं असताना आज खऱ्या अर्थाने सर्व क्रीडा रसिकांची नजर असेल ती मात्र खामजाई खाम या संघावर. कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण या हंगामामध्ये खामजाई खाम संघाचं मात्र कामगिरी एका वेगळ्या उंचीवर गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. रोहन सानप असेल, बंटी सानप असेल, सीओ देवकर असेल, राजा असेल, खूप चांगली कामगिरी या सर्वच खेळाडूंची तुम्हाला पाहायला मिळाली. आज मात्र त्या संघाचा खेळ कशा पद्धतीचा राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मोठी स्पर्धा असते त्यावेळेस मात्र मोठे संघ सुद्धा इथे पराभूत होताना तुम्हाला पाहायला मिळाले. कालच्या दिवशी मध्ये श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी एक मातब्बर संघ या असोसिएशन मधला, त्यांनी सुद्धा या असोसिएशन मध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पडलं. तो संघ सुद्धा पहिल्याच मॅच मध्ये पराभूत झाला होता. श्री सापया वरसगाव या संघाने त्यांना पराभूत सुद्धा केलं होतं. आज पाहायचं आहे की कोणता संघ बक्षीस पात्र संघ होईल आणि कोणता संघ मात्र घरच्या प्रवासाला जाईल. परंतु याच वेळेला गोलंदाज झाला रोहित, ज्याने पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केल्या. या 1 धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 12 या आकड्यावर. रोहितला आता मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण जर तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 45-50 धावा तितक्याशा पुरेशा ठरत नाही आहेत. जर तुम्ही पाहिलं तर 60-65 पर्यंत जर संघ पोहोचतोय. ओके, रन नाही काढले का? ओके, डॉट चेंडू आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय रोहितचा. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स कार्पेटला गुदगुल्या करत नक्की क्षेत्ररक्षक आहे तिथे. त्याने फील्ड सुद्धा केलंय, थ्रो सुद्धा केलाय आणि ते सहजरित्या 3 धावा पूर्ण करण्यात येतात. या 3च्या साह्याने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतं ते मात्र 14 या आकड्यावर. पहिला चेंडू डॉट आलाय रोहितचा. दुसऱ्या चेंडूवर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आउटसाइड घेतली, टॉपेज घेतली. क्षेत्ररक्षक तिथे होता, झेल होऊ शकला असता. चांगले जर एफर्ट असतं तर मात्र तसं काही होत नाही. पुन्हा एकदा आउटसाइड एज घेतली. आता कोणतीही धाव येणार नाहीये. राज बिरगावले
सो मात्र एक घणाघाती फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहे, ज्याच्या बॅट मधून फक्त चौकार आणि षटकारांचीच भाषा तुम्हाला पाहायला मिळत असते. तो राज बिरगावले आज थोडासा चाचपडताना पाहायला मिळतोय. तितकासा चेंडू बॅटवर येत नाहीये, कारण ही आहे रजनी स्पर्धा, ही आहे कोलाड क्रिकेट असोसिएशनची मानाची स्पर्धा. मानाचा चषक कोणाच्या नावे जाईल हे पाहणं गरजेचं आहे. एक आकर्षक ट्रॉफी रोहा तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील मी म्हणेन की आकर्षक ट्रॉफी आज मात्र तुम्हाला व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळते. ती ट्रॉफी कोणाच्या नावे जाईल हे सुद्धा आज आपल्याला ही स्पर्धा ज्या वेळेस संपुष्टात येईल त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी रोहित मात्र लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकतोय. तिसरा चेंडू सुद्धा लागोपाठचा डॉट आलाय आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाज रोहितने 5 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहितसाठी, कारण त्याच्या समोर फलंदाज कोण आहे तर ज्या फलंदाजाने 7 चेंडूमध्ये 7 षटकार लगावले ना त्या राज बोरगावलेला त्यांनी जखडून ठेवलंय. अक्षरशः पायामध्ये खिळे ठोकलेत की काय, जागेवरून हलवून सुद्धा देत नाहीये तो. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू निघून जाईल का सीमारेषा पार. यस इट इज. वेलकम फॉर द राज बिरगावले. षटक क्रमांक किती दुसरं संपलं. चेंडू उपलब्ध करून द्या मी विनंती करेन. नवीन बॉल द्या. जर तिथे कोणी खेळाडू असेल प्लीज चेंडू उपलब्ध करून द्या, कारण ही स्पर्धा आपली आहे. कारण मॅच बॉल खूप इम्पॉर्टंट असतो फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्यामुळे जर तिथे चेंडू गहाळ झाला असेल तर जर लवकरात लवकर जर तुम्ही उपलब्ध करून दिलात तर मात्र ते सुंजाई पिसे संघाला चांगलं असेल. विनंती असेल काही खेळाडूंना की आपण चेंडू उपलब्ध करून द्या. दोन षटकांचा खेळ झालाय. डफळकर धावा त्या आतापर्यंत 18 धावा, म्हणजेच 9.00 च्या सरासरीने मात्र ते फलंदाजी केली जाते. लागोपाठच्या 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर राज बिरगावलेच्या बॅटमधून दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. आता इथून पुढे राज बिरगावले त्याच्या नेहमीच्या फॉर्म मध्ये येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडला तुम्हाला सहयोग पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय निखिल. पहिला फुलटॉस आलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि जणू काही जे आपले फ्लोर लाईट्स आहेत ना ते त्याच्या डोळ्यामध्ये गेल्या आणि ते झेल ड्रॉप झालाय. चेंडू निघून गेला. मनभाऊ सीमारेषा पार चौकारासाठी. थँक्यू सो मच. इथे मात्र आपल्याच संघासाठी खलनायक ठरला तो क्षेत्ररक्षक. झेल तर ड्रॉप केला, चौकार सुद्धा दिला. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा बार बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. सो मजडी से इथे मात्र सुयोगच्या बॅट मधून सुद्धा आता चौकार आणि षटकार यायला लागलेत आणि सुयोग सुद्धा आता फॉर्म मध्ये आलाय. चौकारांची हॅट्रिक होईल का?
आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. काल आपण पाहिलं प्रेम कदमला तब्बल 5 जीवनदान मिळाले होते. प्रेम कदम ती मॅच जिंकून देऊ शकला नाही, परंतु आज राज बिरगावले आणि सहयोगला जे जीवनदान मिळत आहेत ना, खऱ्या अर्थाने या मॅचला कलाटणी देणारे हे झेल ठरतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. इथे झेल ड्रॉप करून तुम्हाला चालणार नाहीयेत. मी मोठे साहेबांना सुद्धा विनंती करेन, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना कोणताही अडथळा होणार नाही याची आपण दक्षता घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल. या वेळेला मात्र खराब चेंडू आहे. जिथे मात्र निखिल संधी निर्माण करून देत होता ना विकेट साठी, त्या मात्र संधीचं सोनं करता येत नाहीये क्षेत्ररक्षकांना. 2 कॅच उडाले, त्याच्यामधील एक चौकार केला, एकामध्ये एकेरी धाव आली, त्यानंतर मात्र त्या दबावामध्ये वाईट चेंडू सुद्धा फेकला जातोय. या वेळेला मोठा फटका, राजच्या बॅट मधून आलेला चेंडू निघून गेलाय सरळ डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा चेंडू गहाळ होतोय का असा मात्र प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहतोय. आणि असं एक नियम आहे या स्पर्धेचा, ज्यावेळेस चेंडू गहाळ होईल, ज्यावेळेस चेंडू फुटेल, त्यावेळेस मात्र नवीन चेंडू मात्र तुम्हाला देण्यात येईल. राज बिरगावले मात्र आज चेंडू गहाळ करतोय. ना तो चला, जे खेळाडू आहेत मी विनंती करेन, रोडवर कोणीही बाईक पार्क करू नका. जर एखादी 4 व्हीलर आली तर ती पास होईल इतकी जागा तुम्ही नक्कीच ठेवा. विनंती असेल सर्व खेळाडूंना, जे खेळाडू रोड लाईनला उभे आहेत, ज्यांच्या गाड्या पार्क आहेत, त्यांना विनंती करेन पार्किंगची सोय आपण केलेली आहे, त्या पार्किंग प्लॉट मध्ये आपली नक्कीच गाडी पार्क करा. या वेळेला मात्र राज बिरगावले आता आपल्या रंगामध्ये रंगतोय. आता खऱ्या फॉर्म मध्ये आलाय राज बिरगावले. या वेळेला सुद्धा मोठा फटका आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि सोनजाई तिसे ज्या ठिकाणी धावांसाठी झगडत होता ना, त्या ठिकाणी मात्र राज बिरगावलीच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत. आता मात्र हलक्यात स्टीअर केलाय, फक्त दिशा दिली चेंडूला. इथे फक्त 1 धावेसाठीचाच हा फटका होता राज बिरगावलेचा, कारण त्याला माहिती आहे इथे माझ्याकडे स्ट्राईक असणे गरजेचं आहे, कारण संघाला माझ्या फलंदाजीची गरज सुद्धा आहे. धफलक जाऊन पोचलं ते मात्र 41 या आकड्यावर. ज्या वेळेस आपण एखाद्या अकॅडमी मध्ये फलंदाजी ट्रेनिंग घेतो त्यावेळेस मात्र तिथले कोच बऱ्याच वेळेला सांगतात की तुम्ही व्ही मध्ये खेळा, आणि त्या व्ही मधले 2 षटकार तुम्हाला राज बिरगावलेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ झालाय, 41 धावा रफल कव्हर आहेत. घेऊया छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया एका छानसं संगीत. थँक्यू सो मच डीजे. काळ भैरव पाले खुर्द, तुम्हाला विनंती करेन की
41 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. हे षटक थोडस महागडं पाहायला मिळालं. पहिल्या षटकासाठी आदित्यला आमंत्रण दिलं. आदित्यने जवळपास 11 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त केली. त्यानंतर रोहितने शेवटच्या चेंडूवर एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर आदित्यला किंवा रोहितला न बोलवता इथे मात्र निखिलला बोलवलं. निखिलने तब्बल 23 धावा खर्च केला. या चुकी निखिलची नाही आहे, क्षेत्ररक्षकांची चुकी आहे. झेल सुद्धा ड्रॉप झाले त्या षटकामध्ये आणि राज बिरगावलेने अक्षरशः गोलंदाजावर नक्कीच हात खुले. यावेळी मात्र हलक्या हाताने घेऊन काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. इथे मात्र आपण नेहमीच म्हणतो, बऱ्याचदा म्हणतो की तुमची फिल्डिंग चांगली असणं गरजेचं आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं सुद्धा झालं की ज्यावेळेस 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्यावेळेस मात्र त्याने झेल पकडून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा घेतलं. नाव होतं जॉन टी रोड्स. तुमची फिल्डिंग असणं खूप महत्वाचं आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल तर होणार नाहीये, परंतु धावा किती मिळतील या फटक्यावर. 2 धावा यशस्वीरित्या पुन्हा एकदा कंप्लीट करतोय. राज बिरगावलेला माहित आहे, ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाहीयेत ना, त्या ठिकाणी मला एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत. माझ्या संघाला थोडं का होईना पुढे घेऊन जायचं आहे. सन्मानपूर्वक धावसंख्या धावफलकावर लगवायची आहे आणि असं असताना धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 45 धावा. यावेळेला फटका खेळायचा कुठे होता, चेंडू निघून कुठे गेलाय, परंतु रिझल्ट जो पाहिजे होता तो मिळालाय. चेंडू सीमा पार चौकार. Thank you so much, DJ. या वेळा मात्र राज बिरगावले आता मात्र खऱ्या फॉर्म मध्ये येतोय. इथून पुढे जर त्यांनी अशा पद्धतीची फलंदाजी केली ना, आणि पहा जर तुम्ही राज बिरगावलेचे झेल सोडलेत, तुम्ही सीओचे झेल सोडले, तर रिझल्ट काय असू शकतो ते मात्र राजने दाखवून दिलाय. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार आलाय. थँक्यू डीजे. मात्र राज बिरगावलेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकारले. त्यानंतर मात्र थोडासा मोठा फटका मारायचा होता, फक्त 1 धावेसाठीचा फटका. जर तुम्ही पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. जवळपास 13 धावा खर्ची घातल्यात गोलंदाज रोहितने, जो पहिल्या षटकामध्ये थोडासा इकॉनॉमिकल राहिला होता, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याच टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मोह काही आवरता आला नाही रोहितला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला तो राज बिरगावले. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे 4थ्या षटकातील. यावेळी मात्र योगच्या बॅट मधून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेग मध्ये गेला, फील्ड झाला, थ्रो झाला. त्यानंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावांनी जर तुम्ही पाहिलं तर अब तक 56 धावा धावफलकावर येतात. अजून देखील या इनिंग मधील 1 षटक येणं बाकी आहे. 1 षटकामध्ये किती धावा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण स्ट्रायकर एंडला तुम्हाला राज बिरगावले पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची भाषा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. तो राज बिरगावले या स्लॉग ओव्हर मध्ये आणि या अंतिम ओव्हर मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता कुमारचं जर पारितोषिक द्यायचं असेल तर मात्र ते देऊन घ्यायचं. मी आयोजकांना विनंती करेन की पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता कुमार. जवळपास 34 धावांची खेळी साकारली होती आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले होते.
कोण कोण नथुरामजी कदम आणि संदीपदादा मुंडे या दोघांना विनंती करेन की आपण कुमार पवार मुन्नाचं स्वागत केले. राज बिरगावलेने या मोठ्या षटकाराने चेंडू निघून गेलाय. कोलाड क्रिकेट असोसिएशनचा डॉन कोण आहे तर तो मात्र राज बिरगावला. त्याने दाखवून दिलाय वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय आणि ते मात्र पहिली 50 साकार करेल का. आणि बेल्स तर पडले या परंतु पंचांचा निर्णय काय येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही पाहिलं तर स्वतःच्या शरीरावर चेंडू आदळून यष्ट्यांचा वेध घेतला आणि ते फलंदाज राज बिरगावले पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर स्वतःची विकेट बहाल करून मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मुन्ना मुन्ना सन्मान्य प्रकाश बाकडे यांच्याकडून या गोलंदाजाने जर 4 चेंडू मध्ये आता राहिलेल्या 3 विकेट घेतल्या तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. मुन्नासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. यावेळी मात्र मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं फील्ड होईल परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही. या 2 धावेने जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते 64 रन. 2 महत्वाचे विकेट सुद्धा मात्र इथे गमावले तर समजा तिसे संघाने परंतु राजने आपलं काम चोख केलाय. ज्या सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचवायचं होतं ना तिथपर्यंत त्याने पोहोचवलंय. आणि नक्कीच काल थोडासा नाराज झाला होता योगेश लोटणकर कारण मॅच आहे कारण तो खरा क्रिकेटपटू आहे जो मात्र हार सुद्धा चांगल्या पद्धतीने पचवू शकतो. पुन्हा एकदा मुन्ना गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतो. ते मात्र तुम्हाला हे फटके आहेत ना ते काही अंशी थोडेसे कमी खेळावे लागत असतात कारण या फटक्यावर जर चेंडू आला ना तुमच्या पडद्यामध्ये तर मात्र तरच 6 मिळतो अन्यथा मात्र डॉट सुद्धा जाऊ शकतो. तो डॉट चेंडू आता पुन्हा एकदा आलाय मुन्नाच्या गोलंदाजी मार्कवर असताना. धावफलकावर धावा ते आतापर्यंत 65 धावा. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. अंतिम चेंडू येत असताना मात्र 65 धावा. यावेळेला चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सरळ सीमा पार चौकार. 69 धावा धावफलकावर आणि 70 ची गरज आहे यासाठी. 1 मिनिट डीजे येस. आणि आजच्या दिवसामध्ये जितका नाश्त्यांचा मोठू साहेब करेल ना ते मात्र मुरली बाईत यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. धन्यवाद. येस डीजे कम ऑन.
आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवशीमध्ये माझ्या समवेत ज्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत येईल असे धाटाव गावचे सुपुत्र म्हणजेच खऱ्या अर्थाने या क्षेत्रामध्ये ज्याने पाऊल टाकले ते प्रतीश बोगटे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. मी प्रतीश बोगटे यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत करेन. आणि मी आमच्या मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या ओके. आणि यानंतर होणारा सामना वीर हनुमान संबे विपक्ष असेल तो कोण आहे संबे आणि कोण आहे दादा पुढची मॅच? आणि गोवे खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रजी जाधव यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होतं. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करण्यात येते. आणि मी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष मोरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मात्र राजेंद्रजी जाधव यांचं मात्र ते शुभ सन्मान करायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना असेल तो मात्र वीर हनुमान संबे विपक्ष आहे तो श्री सिद्धिविनायक किल्ला. आणि या 30 चेंडूंमध्ये 70 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करते प्रतीशजी बोगटे यांना. धन्यवाद. मी विनंती करतोय वीर हनुमान संबे आणि श्री सिद्धिविनायक किल्ला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रेडी राहायचा. लवकर या. वीर हनुमान संबे हरेश सानप आणि सिद्धिविनायक किल्ला संघाचा संघनायक त्वरित आपण या. कोणताही जास्तीचा वेळ खर्ची घालू नका. आणि यस यापुढे आवाज तुमच्यापर्यंत येईल प्रतीशजी बोगटे यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न दादा. नक्कीच कोलाड क्रिकेट असोसिएशन पाहिली तर सातत्याने चांगलं आयोजन नक्कीच पाहायला मिळतं. यावर्षी देखील आपण पाहिलं तर नाईट चषकाचं चांगलं आयोजन पाहायला मिळतो. या स्पर्धेतला दुसऱ्या दिवसाला इथे सुरुवात होती. सेकंड मॅच आपण पाहतोय सोमदे तिसे वर्सेस पालेखुर्द. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर सोमदे तिसे संघाने तब्बल संघाने पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 70 धावांचं आव्हान उभं केलंय पालेखुर्द संघासमोर. आणि हे आव्हानाचा पटला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. आदित्य आणि भाई. पहिलाच बॉल आपण पाहिला तर गोलंदाजी मार्गवर राज बिरगावले पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर पाहिला. हलक्या हाताने बॉल स्टेअर केलं आणि एक सिंगलने आपल्या इनिंगला मात्र सुरुवात केली आहे फलंदाज भाई याने. रात्रीचा विचार केला तर सातत्याने कोलाड विभागामध्ये चांगलं क्रिकेटचा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतो. एक कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण म्हणूया की आयकॉनची भूमिका सातत्याने पार पडत असतो. महादेवनी संघाचा आयकॉन आपण पाहतो. गोविंद राजीवले स्टेजवर बोलवू. त्याचप्रमाणे विनंती असेल की गोविंद राजीवले साहेब कुठे असेल तर आपण देखील मंचावरून असं नसतं व्हायचं आहे. आणि मंचावरून आपण पाहिलं तर मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सेकंड बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर होता. आदित्यने देखील हलत्या हाताने बॉल फक्त खेळून काढले. कोणत्याही प्रकारची जोखीम अद्यापही घेतली जात नाही आहे. कारण की राज आपण पाहिलं तर एक चलाक गोलंदाज आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रहार करायचा प्रयत्न केला नाहीये. तिसऱ्या बॉल आपण पाहिलं तर आडवी बॅट नक्कीच फिरवली होती फलंदाज भाई याने. पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. आणि पहिला निर्धाव चेंडू येतो या ओव्हरमधला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे आपला राज दाखवून देतोय. कारण की 38 सर्कल्सच्या बाहेर फक्त 2 प्लेयर्स आहेत. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करते त्या पद्धतीने फील्ड देखील त्यांनी सेट केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या ओव्हरमधला पुढचा चेंडू चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पण आता आपण बॉल पाहिलं तर नक्कीच फलंदाजाच्या प्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. ह्या इनिंग मधला येतो पहिला षटकार फलंदाज भाईच्या बॅट मधून.
नक्कीच नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. वीर हनुमान संघे संघ टॉस विन होते. त्यांनी आपलं डिसिजन देखील सांगायचं आहे. टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारले संभे संघाने. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पहिला तर ऋतिक आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर ऋतिकवर देखील आपण पाहिलं तर एक सिंगल रन अर्जित केली जाते. 3 प्लेयर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला बाही आणि फलंदाज बाही आणि आदित्य कसं करेल. आणखी एक मोठा फटका पाहायला मिळतो फलंदाजाच्या बॅट मधून. बॉल आपण पाहिलं तर बॉल जातो या लॉंग ऑनच्या दिशेने. सीमा रेषा पार येतो हा दुसरा षटकार. तर गोलंदाज ऋतिकवर देखील प्रहार केला. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नक्कीच होता पण आपण म्हणूया की मोठी चुकी केली. एक सोपाच झेल केला. धरतीला दान आणि भाई सारख्या फलंदाजाला दिलं इथे जीवनदान. विनंती असेल गोविंदजी राजीवले साहेब कुठे असाल तर आपण अतिथी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि मंचावरून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. विनंती असेल गोविंदजी राजीवले साहेब. नक्कीच षटकार आल्यानंतर आणखी एक मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. फटका फसला होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता पण त्या क्षेत्ररक्षकाने मोठी चुकी केली. झेल धरतीला दान केलं. पण आता पण पाहिलं तर आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतो गोलंदाजाच्या मार्फत आणि इथून मात्र आदित्य खेळीचा अंत होतोय. मध्ये बाद होतोय. एका क्षेत्ररक्षकाने चुकी केली होती. झेल धरतीला दान केलं होतं. विनंती असेल गोविंदजी राजीवले साहेब आपण वारंवार विनंती करतो आपण कुठे असाल तर नक्कीच अतिथी मंचावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. या ओव्हरचा पुढचा बॉल आपण पाहिलं तर नक्कीच ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केला आहे आणि एका वाईटच्या धावेने एका अवंतर धावेने संघाची धावसंख्या पहिली तर 19 अद्यापपर्यंत धाव फलकावर लागल्या तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच इथं देखील एक यथोचित मान सन्मान केला जातोय. गोविंदजी राजीवले साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येतो. विनंती असेल असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायकजी चित्तलकर साहेब उपाध्यक्ष कोल्हाट क्रिकेट असोसिएशन यांच्या हातचे जो फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय की त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले तो अजून देखील मैदानामध्ये उभा आहे. म्हणजे जोपर्यंत भाई मैदानामध्ये असेल तोपर्यंत मॅच आपण म्हणूया की पाले संघाकडे असेल. शतकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक. त्या ओव्हर मधला आपण हा बॉल पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर मध्ये 2 ओव्हरचा खेळ समाप्त होत आहे. 2 षटक अखेर 19 धावा फलकावर लागले. 2 फलंदाज इथून बाद झालेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी
18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून मात्र कुठेतरी फलंदाजांना गेअर चेंज करावा लागेल. वामन पवार आपण पाहिलं तर मैदानामध्ये आलाय, त्याच्या सोबतीला आदित्य जो ओपनिंगला आले आपल्या राज्यापर्यंत मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडूचा सामना केलाय. बाई आहे, बाईने पाहिलं तर आपल्या इनिंगमध्ये 5 चेंडूंचा सामना केलाय, तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत आल्यात. कॉल करतो 10:30 10:30. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर सुयोग आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक घेऊन आलंय सुयोगला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये राजने 10 धावा खर्च केल्या होत्या, एकही फलंदाजाला बाद केलं नव्हतं. सेकंड ओव्हरचा विचार केला तर ऋतिकने 9 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं. इथून सुयोग कशी कामगिरी करेल आपल्या संघासाठी, तिसऱ्या संघासाठी. पहिलाच बॉल सुयोगचा आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर केलाय सुयोगच्या प्रहार. बॉलला पाठवायचा प्रयत्न होता सीमारेषेपार, पण चांगले झेल पाहायला मिळते बाउंड्री लाईनच्या लगोलग. आणि इथे आपण पाहिलं तर भाईच्या खेळीचा देखील इथे अंत होतोय. सुयोगला गोलंदाजी मार्कवर आमंत्रण केलं गेलं होतं कर्णधाराने. सुयोगच्या पहिल्याच बॉलला पण पाहिलं तर मॅचची गोल्डन विकेट. जो फलंदाज मैदानामध्ये सेट होता, त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आले होते, त्याला बाद करण्यामध्ये यश आले सुयोगला. सेकंड बॉल देखील आपण पाहिलं तर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची संख्या होती आहे. चांगली गोलंदाजी करतोय सुयोग आपल्या संघासाठी. इथून मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय सुयोगने. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच मध्ये यायचं असेल तर वामन आणि आपण पाहिलं तर ओम मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर येणारे चेंडू असतील 16 मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. इथून आपला गिअर चेंज करावा लागेल, मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. शॉर्ट पिच बॉलचा वापर केला गेला होता. पहिला आपल्याला वाटलं होतं की नक्कीच मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करेल फलंदाज, पण या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला, एकही धाव खर्च केली गेली नाहीये. ओमचा विचार केला तर 2 चेंडू लगातार निर्धाव खेळला ओम. चौथा चेंडू देखील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळते सुयोगच्या गोलंदाजीवर. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू येते. पूर्णपणे आपण म्हणूया की जखडून ठेवले फलंदाज ओम याला, कारण की जिथे मॅचचं समीकरण 18 चेंडूमध्ये 51 धावाची आवश्यकता होती, तर मॅचचं समीकरण पूर्णपणे आपण पाहिलं तर सुयोगने चेंज केला. जिथे 4 चेंडू निर्धाव आल्यानंतर येणारे चेंडू असतील 14 आणि 51 धावांची आवश्यकता आहे. इथून एखादा मोठा फटका नक्कीच प्रेशर रिलीज करू शकतो फलंदाजांवरून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तेवढं टायमिंग झालं नाही, पॉवर तेवढे जनरेट करता आली नाहीये. तोपर्यंत सिंगल रन नक्की वर्जित केली जाते. एक सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 20 धावा फलकावर लागला. तर स्ट्राईक आपण बॅटर पाहिलं तर वामन आला. वामनकडे जी क्षमता आहे की इथून मॅच आपल्या संघाकडे तो खेचून आणू शकतो, त्यासाठी त्याला इथून मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. एक अति शिवाजी खेळी इथून साकारावी लागेल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. आपण जर पाहिलं तर बॉलला पाठवून दिला. तिथे एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चांगलं फिल्डिंग तिथे देखील पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 षटकांच्या खेळीनंतर आपण विचार केला तर फक्त 21 धावा फलकावर लागला. म्हणजे पूर्णपणे ह्या सुयोगने ह्या ओव्हरमध्ये मॅच मध्ये आणून ठेवलं तिसऱ्या संघाला. जिथे राजने 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर सुयोगने ऋतिकने 9 धावा खर्च केल्या होत्या, पण 2 फलंदाजांना बाद केलं होतं. पण जसं सुयोग गोलंदाजी मार्कवर आला, फक्त 2 धावा खर्च केल्या. मॅचची गोल्डन विकेट पहिली तर भाईला बाद केला. एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली सुयोगच्या मार्फत.
नक्कीच आयोजकांचं आपण म्हणूया की कोलाड क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल. एक नवीन संकल्पना पाहायला मिळते की जिथे 5 ओव्हरच्या मॅचेस असतात आपण 4 बॉलर बघतो की एखादा गोलंदाज 2 शतके टाकत असतो. पण या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं तर 5 ओव्हरची मॅच आहे, 5 बॉलर यूज करायचे, तर 5 गोलंदाजांना इथे संधी मिळणार. एखादा नवीन आपण म्हणूया की उगवता गोलंदाज आपल्या संघासाठी हिरो देखील बनू शकतो. पण इथे आपण पाहिलं तर वामन पवारच्या बॅटमधून स्ट्रेट हिट पाहायला मिळते. बॉलला पाठवून दिले सीमा पार. 7 धावांसाठी वामनच्या बॅटमधून आलाय षटकार. गोलंदाजावर प्रहाराने बॉलला पाठवून दिले. पुन्हा एकदा सीमा रेषे पार षटकार.
मध्ये यश आलं सचिनच्या ह्या ओव्हरचा विचार केला तब्बल 3 फलंदाज बाद झाले तर 2 कॅचच्या स्वरूपामध्ये तर 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले तर इथून फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहिलं तर राज मैदानामध्ये आले स्ट्राईकला पुढे एकदा पाहिलं त्याच्या बॅट म्हणून षटकार आलेला फलंदाज रोहित माने स्ट्राईकला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज राज पाहायला मिळतोय पहिली ओव्हर आपण पाहिली तर राज बिरगावने टाकली होती पुन्हा एकदा पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये राज कदम पाहायला मिळतोय टीम मध्ये पाहिलं तर नौका गोलंदाज असेल फ्युचर ऑफ तिसरी टीम आपण म्हणूया की पहिल्याच बॉलवर सिग्नल वरतीत गेली जाते निखिल पाहायला मिळतोय 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावसंख्या पाहिली तर 36 झाल्या म्हणजे खूप बऱ्याच धावा अजून देखील हवेत पाले संघाला पुढच्या बॉलवर पुन्हा एकदाच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण काय चांगला झेल पाहायला मिळतो आणि फलंदाज निखिल देखील बाद होतोय एकटाच होतास अरे नेमकी लेट आली लेट नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रोहित बाकाडे आलाय 4 चेंडूंचा खेळ आहे 4 बॉल मध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली रोहित देखील पहिल्या बॉलवर आल्या प्रहार केले गेलं होतं तिथे देखील चांगलं झेल पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ज्या पावली रोहित देखील मैदानामध्ये आला त्याच पावली पुन्हा दगडच्या दिशेने जात धावा त्याच्या बॅट मधून आला असा राज बिरगावडे ठरतो ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार